तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शिवसेनेचे नेते मंगेश सातमकर यांच्या विरोधात सामनातून आज लेख लिहिण्यात आलेला आहे आणि त्यांनी एका मृत व्यक्तीच्या नावावरती सदनिका लाटल्याचा त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आले। 70 लाख कोटींचा अपहार केल्याचा सुद्धा त्यांनी थेट आरोप केलेला आहे। आपल्या सोबत आहेत मंगेश सातमकर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सामनातून आज तुमच्यावरती टीका करण्यात आलेली आहे आणि कारवाईची मागणी पण होते। अधिकाऱ्यांचं संगनमत आहे, साटलोट आहे, तुम्ही फसवणूक केली असा थेट आरोप तुमच्यावर आहे, काय म्हणाल? नाही, ती बातमी मी सुद्धा वाचली आज सामनामध्ये जी आलेली। आता ॲक्च्युली हे जे काय आरोप केलेले आहेत हे 2015चं ते प्रकरण आहे की ज्या वेळेला मी संक्रमण शिबिरामध्ये राहत होतो आणि म्हाडाचा मेंबर म्हणून सुद्धा मी 3.5-4 वर्ष काम त्या ठिकाणी केलेलं। त्यामुळे अनेक लोक विभागातली म्हाडाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे येत असतात, अनेक लोक येत असतात, त्यांना काही कागदपत्र पाहिजे असेल, काही असेल तर आपण त्यांना ते देत असतो। नगरसेवक म्हणून काम करत असताना असं 2015ला कोणतरी आले होते आणि ते 2015ला ते आले होते आणि त्याकडून माझ्याकडून काही दाखला घेऊन गेला असेल तर मी अशा अनेक वेळेला ओळखपत्र वगैरे बऱ्याचशा लोकांना दिलेलं आहे तशी। तर असं एखादं प्रकरण असावं असं मला वाटतं, पण मी सुद्धा त्याची संपूर्ण माहिती घेतो आहे। आता माझ्याकडे जी माहिती सामनामध्ये उपलब्ध झालेली आहे किंवा जी आलेली आहे माहिती, त्या अनुषंगाने मी सुद्धा त्याचं संपूर्ण माहिती घेतो। कारण मला देखील आता आठवत नाही आहे की 2015ला काय कोणाला पत्र दिलं होतं का, कोणाला ओळखपत्र दिलेलं ते की मला आठवत नाही। माझगाव इथलं हे प्रकरण आहे, गन पावडर बिल्डिंग उपकर प्राप्त इमारत होती आणि मग ते देवकर कोणीतरी आहे त्यांच्या जागी एका डमी व्यक्तीला उभं केलं आणि मृत व्यक्तीच्या नावावरती फ्लॅट लाटला, अशा स्वरूपात सदनिका लाटली, अशा स्वरूपाचा हा आरोप आहे। हां, अशा पद्धतीचीच बातमी आलेली आहे, मी वाचली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की असं असं केलं। आता 2015 साली मी कोणाला ओळखपत्र दिलं, कोणाला ओळखतो म्हणून सांगितलं ते मला आता काही नीट आठवत नाही, पण त्याची संपूर्ण माहिती घेतो आहे मी संपूर्ण की कोण होते, काय होते आणि कसं हे केलं तर ते मी बघतो आहे। एका नंबरचा देखील वापर करण्यात आला यामध्ये आणि हा नंबर तुमचा आहे? माझा आहे। नाही, खरं आहे, ते माझाच नंबर दिलेला आहे। ओळखपत्र वगैरे ज्या वेळेला आम्ही देतो एखाद्याला ओळखपत्र किंवा त्याला आम्ही जे काय देत असतो तर त्याच्यावरती आमचा नंबर असतात तिथे, त्या ठिकाणी लेटरहेड असेल। माझं ओळखपत्र देताना आम्ही आमच्या लेटरहेड देतो की ह्या सदर व्यक्तीला आम्ही ओळखतो 15 वर्षापासून किंवा 10 वर्षापासून ओळखतो असं आम्ही लिहून देत असतो। पण तुम्ही कुठली स्वाक्षरी केली आहे का? कारण ती स्वाक्षरी तुमच्या स्वाक्षरीशी मेळ खाणारी आहे असं पण त्यामध्ये नमूद आहे। ओळखपत्र असेल तर त्याच्यावरती आमची स्वाक्षरी असते। एखादं कागदपत्र देताना ते जर झेरॉक्स असेल तर त्याच्यावरती आम्ही स्वतःची स्वाक्षरी करत असतो, कारण अटेस्टेड करण्यासाठी सेल्फ अटेस्टेशन असतं, त्यामुळे तिथे असू शकेल असं मला वाटतं। पण जेवढ्या एजन्सीज आहेत, मग ते म्हाडा असू द्या, जे रुग्णालय असू द्या किंवा जिल्हाधिकारी, हायकोर्ट, इन्कम टॅक्स, या सगळ्यांची तुम्ही फसवणूक केलीत असा गंभीर आरोप तुमच्यावर केला त्यांनी म्हटलेलं आहे वृत्तपत्रांमध्ये, मी सुद्धा तेच वाचलेलं आहे। तर त्यांनी आता कुठे कोणाची फसवणूक केली हे मला पण कळत नाही आहे, पण मी पत्र दिलेलं आहे हे मी मान्य करतो की माझं ओळखपत्र असेल। कारण अनेक लोक आता हे 2015ची ती व्यक्ती 2015ला माझ्याकडे आली होती आणि माझ्याकडून ओळखपत्र घेऊन गेलेलं आहे की बाबा मला ओळखतो म्हणून तुम्ही ओळखपत्र द्या वगैरे हे मी दिलेलं आहे। त्यामुळे ते आता ते मी देखील त्या गोष्टीचं मी माहिती आज आल्यानंतर मी त्याचा हे करतो, माहिती घेतो आहे की काय नक्की आहे, कधी दिलेलं आहे, कोणाला दिलं होतं, ते कुठे राहतात, काही सगळी माहिती मी घेणार आहे। नाही, पण या सगळ्या प्रकरणाशी तुमचा काही संबंध आहे का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि नाहक तुमची बदनामी होते का असं म्हणावं का? कारण जर निश्चित जी व्यक्ती ह्या ठिकाणी जी बदनामी करते किंवा ज्यांनी हे लेख दिलेलं आहे त्यांनी वृत्तपत्रामध्ये देखील स्वतःचं नाव दिलेलं आहे। आता कसं होतं की ते व्यक्ती पक्षाची व्यक्ती आहे, आम्ही वेगळ्या पक्षामध्ये आहे, त्यामुळे कदाचित असं रागपण असू शकेल किंवा आणखीन पर्सनल काय असू शकेल त्यांचा, ते मला काय माहिती नाही आणि मी काय तेवढं खोलात जात नाही, कारण ते खूप जुनं प्रकरण असेल, त्यामुळे ते बघावं लागेल की त्याला आज 10 वर्ष झाली आणि 10 वर्षापूर्वीची ही घटना आहे। आता ज्या व्यक्तीने हे दिलेलं आहे ती व्यक्ती शिवसेनेशी संबंधित आहे तर आहेच, कारण शिवसेनेचा कुठच्या तरी पदावरती आहेत ते असं कळते। पण ठीक आहे, त्याची मी माहिती घेतो आणि माहिती घेऊन सगळी ज्या कोणाला द्यायची असेल त्यांना ती माहिती मी उपलब्ध करून देईन। नक्कीच, पण आता पुढची भूमिका तुमची काय असणार? कारण हा लेख छापून आल्यानंतर तुमची देखील बदनामी होते, कारवाईची मागणी केली जाते आणि एक आरोपाचा ठपका जो आहे तो तुमच्यावर आहे आता सध्या। अगदी बरोबर आहे, ही बातमी आल्यानंतर साहजिकच आहे कुठची व्यक्ती, मी काय किंवा इतरही साधी सर्वसामान्य जरी व्यक्ती असेल तर देखील निश्चित त्याला ते वाटतं। आता मी ह्याची माहिती घेतो आणि जे काय आरोप केलेले आहेत त्या आरोपाच्या संदर्भात माहिती घेऊन आणि त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी करून मला जे काय करता येईल तेवढं मी माझ्या पद्धतीने त्या ठिकाणी करेन।
काही कायदेशीर कारवाईला तुम्ही सामोरं जाणार आहे? कायदेशीर कारवाईला सामोरं जाणार आणि कायदेशीर कारवाई ज्यांनी हे कोणी लेख दिलेले आहे त्यांच्या संदर्भात पण मला कायदेशीर कारवाई करण्याबाबत मला हे घ्या, मी माझ्या वकिलाशी बोलून योग्य ते निर्णय या बाबतीत घेईन. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आणि कायदेशीर कारवाई करणार असा इशारा मंगेश सातमकर देत आहेत. नेमकं हे प्रकरण आता कुठपर्यंत पोहोचणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण या माध्यमातून पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाद धुमसतोय का असा प्रश्न निर्माण होतोय. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.